पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकारचा शपथविधी होणं हा अत्यंत भावनिक क्षण असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची रणनीती आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे बंगालमध्ये अभूतपूर्व विजय मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। माझ्यासारख्या भाजपच्या कार्यकर्त्याकरता हा अतिशय भावनिक क्षण आहे। कारण आमचे आद्य पुरुष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बंगाल, अनेक वेळा आम्हाला लोक प्रश्न विचारायचे की श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये तुम्ही का निवडून येत नाही। त्यामुळे आम्हाला देखील मनातनं दुःख व्हायचं। पण मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदुदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे। तमिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेस या इंडी आघाडीतील दोन पक्षांमध्ये मतभेद झाल्याच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी इंडी आघाडीवर टीका केली। इंडी आघाडी ही अनैसर्गिक प्रकारची युती होती आणि या आघाडीचा अजेंडा भारतातल्या जनतेनं नाकारल्यामुळे इंडी आघाडी फुटायला सुरुवात झाली आहे, असं ते म्हणाले। अशी ही पूर्णपणे अनैसर्गिक अशा प्रकारची युती होती। आपल्या राज्यात भांडायचं आणि दिल्लीमध्ये हातात हात घ्यायचे अशा पद्धतीनं केवळ एक अजेंडा होता, मोदीजी हटाव। पण तो अजेंडा भारतातल्या लोकांनी नाकारल्यामुळे इंडी आघाडी फुटणार होती, ती फुटायला सुरुवात झालेली। तमिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या